हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल अमृता क्लासेस. आज आपला फोर्थ टॉपिक आहे एबल टू अँड अनेबल टू. सो यूज एबल टू अँड अनेबल टू असं जेव्हा आपल्याला टेक्स्च्युअल ग्रामरमध्ये विचारलं जातं तर आपण ते सेंटेन्स कसे सॉल्व्ह करायचे पाहूया. चला. वेन द सेंटेन्सेस हॅव, जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये कॅन, कॅनॉट, कुड आणि कुड नॉट येतो त्यावेळेला आपल्याला एबल टू आणि अनेबल टू वापरायचे आहे. आता एबल टू आणि अनेबल टू कुठे आणि कसं वापरायचं ते सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये कॅन आला तर आपल्याला कॅन रिमूव्ह करायचं आहे आणि कॅनच्या बदली ऑब्जेक्ट वाईज आपल्याला इज, एम, आर आणि प्लस एबल टू वापरायचं आहे. त्यानंतर जर वाक्यात आपल्याला कॅनॉट आला तर आपल्याला कॅनॉट रिमूव्ह करायचं आहे आणि त्या बदली इज, एम, आर हा ऑब्जेक्ट वाईज प्लस अनेबल टू. अनेबल टू का? कारण की इथे निगेटिव्ह फॉर्ममध्ये सेंटेन्स आलेलं असतं. सो जर वाक्यच कॅनॉट आलेलं असेल, वाक्यामध्ये जर कॅनॉट आलेला असेल तर आपल्याला अनेबल टू वापरायला सांगितलं तर अनेबल टू. कधी कधी आपल्याला वाक्यामध्ये समजा कॅनॉट आला तर आपल्याला एबल टू वापरायला सांगतात. तर मग ते कसं? तर नॉट लावून आपण एबल टू, कारण की ते निगेटिव्ह फॉर्म आहे त्यामुळे नॉट लावायचंच आहे आणि पुढे एबल टू. सो जर कॅनॉट किंवा कॅन आला तर इज, एम, आर हा हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे प्लस एबल टू आणि कॅनॉट आला तर इज, एम, आर प्लस नॉट एबल टू मीन्स अनेबल टू असं हे वाक्य सॉल्व्ह करायचंय. त्याचप्रमाणे जसा कॅन आणि कॅनॉटचा रूल आहे तसाच कुड आणि कुड नॉटचा पण नियम आहे. सपोज जर वाक्यात कुड हा हेल्पिंग वर्ब आला तर आपल्याला वॉज किंवा वेअर वापरायचा आहे. मग तो कुड असू दे किंवा कुड नॉट असू दे, आपल्याला कोणता हेल्पिंग वर्ब वापरायचा आहे? वॉज किंवा वेअर. कुड आहे पॉझिटिव्ह म्हणून आपण एबल टू वापरायचं त्याच्या पुढे आणि कुड नॉट हा जर सेंटेन्समध्ये आलेला असेल तर आपल्याला अनेबल टू यूज करायचा आहे. सो वॉज, अदरवाईज वेअर प्लस अनेबल टू. आणि जर अनेबल टू नसेल सांगितलेलं, आपल्याला एबल टू यूज करा असं सांगितलं असेल तर नॉट एबल टू असं वापरायचं आहे, कारण की वाक्य आपल्याला निगेटिव्ह फॉर्ममध्ये दिलेलं आहे. सो हे सगळे झाले आपल्याला एबल टू आणि अनेबल टू यूज कसं करायचं वाक्यात त्याचे नियम. मग आता इतकं लक्षात ठेवायचं आहे की वाक्यामध्ये कॅन आणि कुड किंवा कॅनॉट आणि कुड नॉट हे आपल्याला रिमूव्ह करायचे आणि त्या जागी आपल्याला एबल टू आणि अनेबल टू वापरायचं आहे. ओके. आता आपण सेंटेन्सकडे वळूया. बघूया फर्स्ट सेंटेन्स. ओके, फर्स्ट सेंटेन्स पाहूया आपण. द एनिमी कुड नॉट स्पॉट हिम. द एनिमी कुड नॉट स्पॉट हिम. आणि या ठिकाणी आपल्याला सपोज जर एबल टू यूज करायला सांगितलं तर आपण वाक्य कसं सोडवणार आहोत? समजा आता पुढे अशी सूचना आली की यूज एबल टू, तर आपण सेंटेन्स कसं सोडवायचंय? द एनिमी वॉज नॉट एबल टू स्पॉट हिम. द एनिमी वॉज नॉट एबल टू स्पॉट हिम. का? कारण की आपल्याला इथे कुड आलेला आहे. सो कुड आला तर वॉज किंवा वेअर हा ऑब्जेक्ट वाईज यूज करायचा आहे. इथे एनिमी म्हटलेलं आहे, शत्रू, सिंग्युलर फॉर्म आहे म्हणून वॉज. समजा एनिमीज असतं, अनेक वचनी असतं ऑब्जेक्ट, तर आपण इथे वेअर वापरला असता. ओके. आता सपोज जर आपल्याला एबल टू म्हटलं तर कुड नॉट आलंय म्हणून नॉट एबल टू. पण आपल्याला जर अशी सूचना असेल की यूज अनेबल टू तर आपण नॉट वापरायचा नसतो, तर तो काढून टाकायचा आहे. म्हणजे कुड नॉटच्या बदली आपण फक्त तिथे काय वापरला? अनेबल टू. सो वाक्याचं आन्सर बघा. द एनिमी वॉज अनेबल टू स्पॉट हिम. ओके. सेकंड सेंटेन्स बघूया आपण. आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग. सो कॅन आला आहे म्हणजे इज, एम किंवा आर हा ऑब्जेक्ट वाईज. सो आय आलेला आहे त्यामुळे एम. आय एम नॉट एबल टू थिंक ऑफ एनिथिंग. एबल टू वापरायला सांगितल्यावर नॉट एबल टू, आणि समजा अनेबल टू वापरायला सांगितलं तर आय एम नॉट असं लिहायचं नाही, कारण की अनेबलचाच फॉर्म आहे निगेटिव्ह. सो आय एम अनेबल टू थिंक ऑफ एनिथिंग. सेकंड सेंटेन्स पण कळलं असेल. आता आपण थर्ड सेंटेन्स बघूया. यू कॅन हेल्प मी. यू कॅन हेल्प मी. सो आता या ठिकाणी आपल्याला कॅन आलेला आहे, इज, एम किंवा आर वापरायचं आहे. सो यू ला आर लागणार. एबल टू हेल्प मी. ओके. हे पॉझिटिव्ह आहे त्यामुळे तिथे एबल टू यूज होणार. जेव्हा सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये होतं त्यावेळेला एबल टूच यूज करायचं आहे. पण जर सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह फॉर्म मध्ये असेल तर आपल्याला एबल टू किंवा अनेबल टू अशी दोन्हीही सूचना देऊ शकतात. अनेबल टू आणि एबल टू लावायचं असेल तर नॉट एबल टू. ओके. फोर्थ सेंटेन्स. ही कुड गेट इन टू अन आर्ग्युमेंट. He could get into an argument. He was able to get into an argument. Okay. सो सेंटेन्स सगळी लक्षात आलेली असतील.
वाक्यामध्ये एबल टू आणि अनेबल टू कुठे वापरायचा हा तुमच्या नक्कीच लक्षात आलेला असेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.